नेमके हत्ती कधी येतात, काय नुकसान होतं आणि काय परिणाम झाले? नोव्हेंबरमध्ये हत्ती आले, बरोबर. नोव्हेंबरपासून आजपर्यंत इथे हत्ती चालू आहेत, येतात जातात. संध्याकाळी ते रात्री 6 वाजता येतात. एकटा आला निम्मी खाऊन जातो, सगळे आले संपूर्ण खाऊन जातात, काय ठेवत नाहीत. काय काय खातात? केळी खाला, आता 600 केळी होत्या माझ्या, ते संपूर्ण केळी खाल्ल्या. हां, जवळजवळ लहान माड लावलेले मी, ते जवळजवळ 3 ते 4 वर्षाचे माड होते, किती 35, ते संपूर्ण त्यांनी उडवले, ते खाऊन गेले. आता मोठे माड इथे शिल्लक घेतो, म्हणजे 2004 पासून माड मारतायत माझे. 2005मध्ये ज्यावेळी आले हत्ती ना, त्यावेळी 25 माड मोठे लागते मारले त्यांनी. नंतर 22 आणि 23मध्ये 75 माड मारले. त्याच्यानंतर परत 40 माड मारले त्यांनी. मग त्यांच्या रेकॉर्डला आहे ना माझं सगळं पडलेलं. आणि जुना शेतकरी उत्पन्न केलेलं मीच आहे इथे. एवढ्या एरियामध्ये कोणाचं उत्पन्न नाही, फक्त माझंच उत्पन्न आहे. आता इथे बघा फणसाची 15 झाडं आहेत, जवळजवळ आंबा गारपक जवळजवळ 10 आहेत माझी इथे. बांबूचे इतकी लागवड केलेले, बांबू एक ठेवला नाही त्यांनी, संपूर्ण बांबू केले. वर्षाला 5,000 रुपये बांबूचे मिळायचे. मग आणि ज्यावेळी ते माड माझे मारले त्यावेळी पैसे किती मला मिळाले बघा, 2,000 रुपये आणि 4,000. आत्ता त्यांनी 10,000 केले. हां, मग अशी जवळ 100 माड 2 ते 4,000 गेले माझे. लागते माड म्हणजे एका माडाला किती उत्पन्न, एका माडाचं जवळजवळ 1 लाखांहून भागण्यासारखं नाही. किमान 500 नारळ तो देतो वर्षाला एक माड. हां, त्याप्रमाणे वर्षाचा आपण हिसाब करा ना, आणि त्याप्रमाणे त्याचं वय किती असतं, 100 वर्षाचं माडाचं. पण आपण 80 ते 70 धरूया, किती नुकसान झालं, करोडांनी रुपयाचं नुकसान झालं. पण आम्हाला मिळाले कितके, 1,00,000 2 लाख रुपये मिळाले 2,000 प्रमाणे. प्रशासन